बाबा नमस्कार. नमस्कार. बाबा तुमचं नाव सांगा. शांताराम नामदेव सानप, लालपडी. लालपाली. आपण आता नाशिक. आपण जो तुमचा आता शिमला मिरचीचा प्लॉट बघतोय, याची लागवड कधी केली होती? याची लागवड 26 जानेवारी. 26 जानेवारी म्हणजे आज 8 महिने झाले. हो. बरोबर. 7 महिने आणि वरचे आत्ताचे 11 दिवस. मला एक सांगा, तुम्ही लागवड 26 जानेवारी, मिरची चालू कधी झाली? 1 एप्रिलला. 1 एप्रिलला. आतापर्यंत तुमची किती खुडे झाली? किती फ्लॅट झाले मिरचीचे? मिरचीचे कमीत कमी आता महिन्यामध्ये 4 पकडायची. एका महिन्यात 4 म्हणजे 16 ते आता एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट म्हणजे 16-17 खुडे तुमचे झाले. आरामशीर. तुम्हाला समर्थ कन्सल्टन्सीचं मार्गदर्शनचा अनुभव, त्यांची माहिती, त्यांनी दिलेले औषध एकदम परफेक्ट. आणि आम्ही एक केलं, त्यांनी जे सांगितलं तेच केलं. दुसऱ्यांनी खूप बाहेरून येऊन जरी ज्यांनी सांगितलं त्यांचं नुसतं ऐकून घेतलं फक्त, पण इलाज सगळा त्यांचा. जर समजा तुम्ही आज समर्थ कन्सल्टन्सी किंवा जयशिव वापरलं नसतं तर तुमचा आज प्लॉट कसा असता? गेले असते. बरोबर, आमच्या बरोबरचे प्लॉट गेले असते. आमचे आता 2च प्लॉट शिल्लक आहे फक्त, हा एक आणि अजून तिथलाच लालपालीचा एक. ओके. आणि तुम्हाला सर्व खत औषध आपले तुमचं नाव सांगा. नामदेव कचरा वाकुस एजन्सी, पांढरवली. ओके. म्हणजे तुम्हाला यांच्याकडनं सर्व खत औषध यांच्याकडनंच येत होते. ओके. जर आतापर्यंत तुमचा माल किती निघाला बाबा? आतापर्यंत कमीत कमी 4 ते 4.5 हजार. 4 ते 4.5 हजार. किती शेतात आहे बाबा आपलं हे सगळं? 45 गुंठे. 45 गुंठे म्हणजे 1 एकर आणि 5 गुंठे जास्त आहे. 4.5 जाळी गेली. आणि एवढ्या दिवसाचा प्लॉट झालाय. कोणाला यकीन येईल का आपला हा प्लॉट 26 जानेवारीची लागवड आहे आणि एवढा आपल्याकडे कंटिन्यू 3 महिने पाऊस असून सुद्धा सतत पाऊस आहे आपल्याकडे आणि 2 महिने आधी पाऊस चालू झालाय. तरी आज तुमच्या प्लॉटची जर सेटिंग बघितली तर सेटिंग पण अजून चालू आहे, शेंडा चालू आहे आणि शेंड्याला अजून फ्लावरिंग पण आहे. हे कशामुळे शक्य झालं असं वाटतं तुम्हाला? हे फक्त डावरे सरांचं नॉलेज आणि आपण केलेली मेन म्हणजे मेहनत आणि औषध. म्हणजे जिथं मार्गदर्शन लाभायचं तिथं तुम्हाला एकदम व्यवस्थित मार्गदर्शनानं सर्व झालंय. हे सगळं चालू आहेत. तुम्ही बेसल डोसला गायडन्स पण घेतलं होतं शिमला सरांचं म्हणजे पहिल्यापासून सुरुवात लागण्यापासून त्यांनी दिला. सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलं, तेच आपण केलं आपल्या मनात. तुम्हाला त्यांनी सांगितलेले जे खत होते त्या खतांचे रिझल्ट कसे वाटले? एकच नंबर. त्या रिझल्ट वर त्या खतांच्या जर समजा आपल्या ह्या भागातले काही शेतकरी असतील त्यांना जर वाटलं की बाबांचा कॉन्टॅक्ट करावा, बाबांना विचारावं त्यांनी कसा बेसल डोस वापरला, काय वापरलं, तर अशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करशाल का? हो, त्यांना मार्गदर्शन एवढंच करू, त्यांना सांगू तुम्ही त्यांची गाडी ते सांगतो त्या पद्धतीने करा, ह्याच पद्धतीने तुम्ही जाणार. ओके. धन्यवाद. चालेल. बाहेर